नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे आजी म्हणत असतात की आजच्या होळीमध्ये मनातला कडवटपणा हा जळून जाऊ दे आणि सगळीकडे आनंद निर्माण होऊ दे. त्यामुळे इथे आता सगळं काही व्यवस्थित व्हावं अशी इच्छा व्यक्त केल्यानंतर इथे मामा म्हणत असतात की सुनबाई, चल आता आपण होळीची पूजा करून घेऊया का? असं वल्लरीला म्हणाल्यानंतर वल्लरी म्हणत असते की त्या आरतीचं ताट इकडे माझ्याकडे द्या. घरची सून म्हणून होळीची पूजा करण्याचा मान वल्लरी आणि मामांचा असतो. त्यामुळे इथे मामा वल्लरीकडे आरतीचं ताट देतात आणि ती इथे होळीची पूजासुद्धा करते. आणि इथे होळीला जो इथे भोग तयार केलेला असतो, जे इथे जेवणाचं ताट तयार केलेला असतो, त्याचा नैवेद्यसुद्धा दाखवलेला असतो. आणि त्याचबरोबर इथे होळिकाची पूजासुद्धा केली जाते. त्याचबरोबर पूजा झाल्यानंतर इथे लगेचच मामा म्हणत असतात की चला रे, होळी रे होळी, आज होऊ दे इथे वाईटाची होळी आणि सगळीकडे आनंदाला वाव मिळू दे. असं सगळे ज्या काही बोंबा वगैरे आहेत ते आता देत असतात. मामा तर खूपच जास्त उत्साही लगेचच इथे बोंबा वगैरे मारायला सुरुवात करतात. तेव्हा वल्लरीलासुद्धा म्हणतात की तुलासुद्धा बोंबा मारायच्या असतील तर मारून घे. तेव्हा वल्लरी त्यांना शांत राहायला सांगते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे मामा म्हणत असतात की चला रे, दरवर्षीप्रमाणे इथे सगळ्यांनी आता बोंबा मारा. तेव्हा अर्णव म्हणत असतो की मामा, अरे काय हे, दरवर्षी इथे आपण होळी करतो, बोंबा मारायची खरंच गरज आहे का? मामा म्हणतात हो, प्रथेप्रमाणे गरज तर आहे. चला, कुणापासून सुरुवात करूया? आधी इथे आपण पाहुण्यांना बोंबा मारायला सांगूया. तेव्हा अर्णव म्हणत असतो की मारा बोंबा, आता इथेही मारा. ऑफिसमध्ये तर रोज मारताच, आता इथेसुद्धा मारायला हवी ना. तेव्हा इथे ईश्वरी अर्णवकडे बघते आणि गप्पच बसते आणि ती इथे आता बोंबा मारते. ती म्हणत असते की या होळीमध्ये अहंकार जाऊ दे जळून आणि इथे आनंदाला मिळू दे वाट. अशी जे काही तिला बोलायचं आहे ते आता म्हणत असते. पण अहंकाराला ती इथे आता अर्णवच्या जळून खाक व्हायला सांगते आणि सगळीकडे आनंद निर्माण व्हावा अशी ती सुद्धा आता इच्छा व्यक्त करते. त्याचबरोबर इथे आता जे काही अर्णवसाठी ईश्वरी बोललेले असते ते अर्णवला कळतं आणि तो तिच्याकडे रागाने बघणार आणि काही बोलणार. तेवढ्यातच मामा म्हणतात, हे बघा, हे सगळे इथे मस्करीमध्ये चाललं आहे, ते मस्करीमध्येच घ्या, उगाच एवढं सिरियसली घ्यायची अजिबातच गरज नाही आहे, असं सुद्धा मामा म्हणतात. तेव्हा इथे आजी म्हणतात अगदी बरोबर. आणि आता इथे आपली होळी तर आता लागलेली आहे. आता घरामध्ये जो काही इथे पूर्णावरणाचा नैवेद्य बनवला होता तो सुद्धा दाखवला आहे. आता आपल्याला पूर्णावरणाचं जेवण करायचं आहे. त्यामुळे इथे खूपच छान पद्धतीने ईश्वरीने पूर्णवर्णाचा जो काही नैवेद्य तयार केलेला असतो तो सुद्धा होळीला दाखवलेला असतो. आणि त्याचबरोबर आता सगळेजण त्याचा आस्वादसुद्धा घेणार असतात. त्याचबरोबर इथे आता तिथे जो तांब्या ठेवलेला असतो त्यातलं पाणी घेऊन इथे आजी होळीच्या अगदी सभोवती फिरत असतात आणि नंतर सगळेजणसुद्धा तेच करतात. तेव्हा ईश्वरी आता घरी गेलेली असते, सगळेजण शांत बसलेले असतात. तेव्हा इथे आजी म्हणत असतात की अर्णव, चिंटू, मला तुझ्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. हे बघ, आज ईश्वरी आपल्या इथे आली, ती स्पर्धा जिंकली आणि तू तिला कामावरती सुद्धा ठेवून घेतलंस. तुझ्या मनामध्ये काही अडी नाही आहे ना? म्हणजे तुला या गोष्टीचा राग तर आला नाही आहे ना? तेव्हा अर्णव म्हणतो, नाही, अजिबात नाही, मला या गोष्टीचा राग आलेला नाही आहे. आणि तसंही माझ्या रागाचा प्रश्न येतो कुठे? तुम्ही लोकांनी स्पर्धा ठेवली होती आणि मी तुम्हाला शब्द दिला होता, त्याच्यामुळे माझा शब्द तर मला पाळायचाच होता ना. तेव्हा आजी म्हणतात, नाही, तेव्हाच विचारते, मनामध्ये तुझ्या असा राग वगैरे नाही आहे ना? मनापासून तू तिला नोकरीवरती ठेवली आहेस ना? तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, खरं सांगू का ताई आजी, तुम्ही लोकांनी तिला नोकरीवरती ठेवता यावं म्हणून ही स्पर्धा आयोजित केली होती, मला माहिती आहे. आणि इथे अर्णव म्हणत असतो की तुम्हाला काय वाटलं, माझ्या काही गोष्टी लक्षात येत नाही का? मी ऑफिसमध्ये जातो, मी रोज एवढा स्टाफ हाताखाली सांभाळतो. मी काय ऑफिसमध्ये पुरणपोळी बनवायला जात नाही, तरीसुद्धा मी पुरणपोळी बनवली. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, पण मी मुद्दामून हरलो. तेव्हा अंजली म्हणते, का अर्णव, तू मुद्दामून का हरलास? तेव्हा अर्णव म्हणत असतो, मी सिंदोरसाठी, कारण मलासुद्धा असं वाटत होतं की मी जर ही स्पर्धा हरलो तर मी सिंदोर पुन्हा एकदा कामावरती येऊ शकते आणि म्हणून मी तिच्यासाठी ही स्पर्धा हरलो.
तेव्हा इथे आजी म्हणत असते, याचा अर्थ तुला ती. तेव्हा अर्णव म्हणतो, अजिबात नाही, मला आवडते म्हणून मी हे केलेलं नाही आहे. मी खरं सांगू का तुम्हाला दोघींना, तिची ऑनेस्टी आवडते मला, तिचा प्रामाणिकपणा आवडतो. म्हणजे ज्या वेळेला तिला मी कामावरून काढलं त्यावेळेला मी तिला म्हणालो की तुझे पैसे मी माफ करतो म्हणून, तुझं लॉकेट घेऊन जा, मला पैशांची गरज नाही आहे. तेव्हा ती म्हणाली की नाही, मी पैसे परत केल्याशिवाय मी माझं लॉकेट घेऊन जाणार नाही. मी तुमचे सगळे पैसे हळूहळू पूर्ण करेन, तेव्हाच मी मुंबई सोडेन. असं जे काही इथे ईश्वरी म्हणालेली असते ते अर्णवला आवडलेलं असतं. तेव्हा तो म्हणतो की आत्ताच्या काळामध्ये अशी प्रामाणिक माणसं कुठे भेटतात, पण तिच्यामध्ये प्रामाणिकपणा आहे, तिची ऑनेस्टी मला फार आवडली आणि म्हणूनच ती कामावरती परत यावी असं मला वाटत होतं. आणि ताई आणि आजी, खरं तर बेस्ट आजी आणि नातीचा अवॉर्ड आहे ना तुम्हाला द्यायला हवा. तेव्हा अंजली म्हणते, का रे? तेव्हा अर्णव म्हणतो, नाहीतर काय, मगाशी तुम्ही मला काही न बोलू देता तुम्ही जी काही स्पर्धा आयोजित केली ना माझ्यामध्ये आणि तिच्यामध्ये, ती स्पर्धा तुम्ही कशा पद्धतीने आयोजित केलीत आणि का, हे सगळं मला बरोबर कळलं होतं. पण मी सुद्धा काही बोललो नाही, कारण मला सुद्धा मिस ईश्वरी देसाईला नोकरीवरती ठेवून घ्यायचं होतं, असं अर्णव म्हणतो. आणि जेव्हा असं अर्णव म्हणून जातो तेव्हा आजी आणि अंजलीला खूपच जास्त आनंद होतो. आजी म्हणतात, बघितलंस का अंजली, अगं अर्णव काय म्हणाला, तिचा प्रामाणिकपणा आवडतो, तिची ऑनेस्टी आवडते. आता ऑनेस्टी आवडले, लवकरच तीसुद्धा आवडेल. आता ते दोघंजण ऑफिसमध्ये एकमेकांच्या अवतीभोवती फिरतील आणि मग काय, आता दोघेही एकमेकांच्या लवकरच प्रेमात पडतील आणि आपल्याला जे काही हवं आहे ना ते सुद्धा आपल्याला लवकरच मिळेल. तेव्हा इथे वल्लरी त्यांचं बोलणं ऐकते आणि ती म्हणते की आई, तुमच्या दोघींची जी काही इच्छा आहे ना ती सगळ्यांची इच्छा जरी असली तरीसुद्धा माझ्या एकटीची नाही आहे. आणि मी तुम्हाला जे हवं आहे ना ते कधीच होऊ देणार नाही आहे. मी अर्णवच्या नजरेमध्ये कधीच त्या ईश्वरीला वरती येऊ देणार नाही आहे. त्याच्या नजरेत ती कशी खाली पडेल याचाच विचार मी करते आणि मी तेच करत राहणार, असं वल्लरी म्हणत असते की मी असताना अर्णव आणि ईश्वरी दोघेही कधीही एकत्र येणार नाही. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे राकेश आता बारमध्ये आलेला असतो आणि दारू पित असतो. तेवढ्यातच इथे अंजलीचा फोन जातो. अंजली म्हणत असते, अहो हे बघा, तुम्ही आज होळीला आला नाहीत, तुम्हाला काम होतं, मी काही बोलले नाही. पण हे बघा, उद्या रंगपंचमीचा सण आहे आणि उद्या तुम्ही रंगपंचमीला यायचंच, नाहीतर मला राग येईल हां. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, अहो असं काय करते तुम्ही राणी सरकार, मला काम होतं म्हणून येता आलं नाही ना, पण उद्या मी रंगपंचमीला नक्की येणार आहे, अजिबात काळजी करू नका. तेव्हा इथे आता अर्णव म्हणत असतो की ताई, जरा मला फोन देतेस का? तेव्हा इथे अंजली म्हणते, अहो थांबा जरा, चिंटूजवळ बोला. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की जीजू, तुम्ही आज होळीला नाही आलात ठीक आहे, पण उद्या तुम्ही रंगपंचमीला नक्की या. तुम्ही जर उद्या आलात तर आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होईल, मी वाट बघतोय तुमची. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की हो मी नक्की येईन. तेव्हा अर्णव म्हणतो, प्लीज जीजू तुम्ही नक्की या, ताईला तर बरं वाटेलच पण आम्हालासुद्धा बरं वाटेल. राकेश म्हणतो, अर्णव अरे प्लीज काय म्हणतोयस, मी खरं सांगतोय, मी मनापासून येईन. त्यानंतर इथे अर्णव अंजलीला फोन देतो आणि तो तिथून निघून जातो. तेव्हा इथे आता विचारता विचारता राकेश पहिलं विचारतो की अंजली, उद्या आपल्या इथे आता रंगपंचमीचा सगळा घाट घालतील बरोबर की नाही, पण त्याच्यामध्ये कुणाकुणाला इन्व्हाइट केले काही सांगशील का? तेव्हा इथे अंजली म्हणत असते की आपण घरातले आणि ऑफिस स्टाफ. तेव्हा राकेशला असं वाटतं की आता ऑफिस स्टाफमध्ये तर आपली ईश्वरी नाही आहे, कारण तिला तर नोकरीवरून काढून टाकले, म्हणून तो आता निर्धास्त होऊन इथे येणार असतो. तेव्हा इथे मामा म्हणत असतात की बघा बघा कसा माहोल तयार केला आहे ना, सगळ्यांना रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा, छान सगळेजण एन्जॉय करा. तेवढ्यातच इथे आता लावण्य आहे, त्याने म्हणते खरंच खूपच छान माहोल तयार केलेला आहे, खूप छान तयारी. आणि ती विचारते की मामी ASR कुठे आहे? तेव्हा तो त्याच्या रूममध्ये असेल असं मामी सांगते. तेव्हा लावण्या मामा आणि मामीला इथे आता रंगपंचमीच्या शुभेच्छा देते. त्याचबरोबर अर्णव आपल्या रूममध्ये तयार होत असतो. तेव्हा आकाश आणि अंजली दोघेजणं तिथे येतात. तेव्हा इथे आता अंजली मुद्दामून हातामध्ये रंग घेतल्याची ॲक्टिंग करते आणि अर्णवला लावायला जाते. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, ताई अगं मी रंग नाही खेळत, तुला माहिती आहे ना. तेव्हा इथे ती मूठ उघडते, त्याच्यामध्ये रंग नसतो.
तेव्हा आकाश म्हणतो, दादा तू असं का करतोस रे? एवढे सगळेजण येतात आपल्या इथे रंगपंचमी खेळायला आणि तू रंग खेळत नाही. असं नको करूस ना, यावर्षी तरी खेळ. तेव्हा अर्णव म्हणतो, आकाश अरे मला रंग नाही आवडत खेळायला, तुला माहिती आहे ना. तेव्हा इथे अंजली म्हणते, हो तू दरवर्षीप्रमाणे आजीकडून एक इथे टिळा लावून घेशील आणि मग मोकळा होशील, हो की नाही. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, हो आणि यावर्षीसुद्धा मी तेच करणार आहे. तेव्हा तो म्हणतो, बरं चला आता खेळूया का रंगपंचमी. तेव्हा अंजली म्हणते, हो तुझा संपूर्ण स्टाफ तुझी खाली वाट बघतोय. तू जेव्हा येशील तेव्हाच ते बिचारे होळी खेळायला सुरुवात करतील, नाहीतर तोपर्यंत ते लोक अजिबात रंग खेळणार नाहीत. तेव्हा तू खाली चल, त्या सगळ्यांना शुभेच्छा दे आणि मग आजी तुला इथे टिळा लावेल आणि मग सगळेजण एकमेकांबरोबर रंग खेळतील, असं त्यांचं ठरलेलं असतं. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, अर्णव आता खाली येत असतो तर इथे लावण्या अर्णवची आतुरतेने वाट बघत असते. कधी एकदा अर्णव येतोय, तो मला बघतोय आणि मी त्याला, आणि नंतर त्याला माझ्या स्वतःच्या हाताने रंग लावते असं स्वप्न इथे आता लावण्या बघत असते. तेवढ्यातच अर्णव आता खाली येतो, आपल्या आजीचा आशीर्वाद घेतो आणि संपूर्ण स्टाफला इथे आता रंगपंचमीच्या शुभेच्छा देतो. तेव्हा इथे आता आजी म्हणत असते की चला माझा नातू आला, ह्यावर्षी तरी रंग खेळणार का. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, आजी. तेव्हा इथे अंजली म्हणते, आजी अगं दरवर्षीप्रमाणे तो तुझ्या हातून इथे टिळा लावून घेईल आणि मग सगळेजण इथे रंग खेळतील. तेव्हा अर्णव म्हणत असतो की चला सगळेजण एकत्र आले, मला तुम्हाला सगळ्यांना इथे बघून खूपच जास्त आनंद होतो. तर इथे आकाश जेव्हा म्हणतो की दादा तू रंग का खेळत नाही, तेव्हा अंजली म्हणते, नाहीतर काय, इथे एवढ्या मोठ्या स्टाफला बोलावतो, रंगपंचमीसाठी एवढी तयारी करतो, एवढा घाट घालतो, पण रंग काही खेळत नाही. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की ताई अगं मी हे सगळी तयारी कशासाठी करतो, या निमित्ताने स्टाफसुद्धा एकत्र येतो आणि टीम स्पिरिटसुद्धा वाढतं गं, आणि कामासाठी ते खूप जास्त महत्त्वाचं सुद्धा असतं. त्यामुळे इथे प्रेक्षकांनो, आजीसुद्धा म्हणत असते की अर्णव तुला रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. आज सगळ्यांप्रमाणे माझा नातूसुद्धा इथे रंगामध्ये न्हाऊन निघाला पाहिजे, अशी आता आजीची इच्छा असते. पण इथे आजीची इच्छा काही पूर्ण होणार नाही, कारण अर्णवला रंगच आवडत नसतात. तेव्हा इथे मामा मामीसुद्धा एकत्र येतात आणि होळी रे होळी हे म्हणून झालेलं असतं, पण आता रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा असं सुद्धा म्हणालेले असतात. त्याचबरोबर तिथे राकेशसुद्धा आलेला असतो. राकेश आल्यानंतर सगळेजण म्हणतात, अरे वा चला जावई बापू आलेले आहेत. तेव्हा राकेश येतो आणि म्हणतो की सगळ्यांना रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा, आणि जाऊन इथे राकेश आजीचा इथे आशीर्वाद घेतो. त्याचबरोबर इथे आजीचा आशीर्वाद घेऊन झाल्यानंतर तो अंजलीला सुद्धा रंगपंचमीच्या शुभेच्छा देतो. तेव्हा इथे आजी म्हणत असते की अर्णव ये, अरे तुला आता इथे औक्षणाचा टिळा लावू दे. तेव्हा आकाश म्हणत असतो की दादा चल आता टिळा लावून घे बरं, आम्हाला सगळ्यांना सुद्धा रंग खेळायचे आहेत. तेव्हा आजी दरवर्षीप्रमाणे अर्णवला इथे आता औक्षणाचा टिळा लावत असते. राकेश म्हणतो, या इकडे या सालेसाब या, आणि आता तुम्ही इथे औक्षणाचा टिळा लावून घ्या. तेव्हा इथे अर्णव खूपच जास्त आपल्या इथे आता जिजूला इज्जत देत असतो, कारण त्याच्यासाठी अंजली खूप महत्त्वाची असते आणि अंजलीच्या अवतीभोवती जेवढे लोक असतात ते सुद्धा त्याच्यासाठी खूपच जास्त महत्त्वाचे असतात. तेव्हा अर्णव आता पुढे येतो. तेव्हा आजी त्याला इथे औक्षणाचा टिळा लावते. त्यानंतर अर्णव म्हणत असतो की चला आता तुम्ही सगळेजण रंगपंचमी खेळा बरं, आणि तो सगळ्यांना इथे शुभेच्छासुद्धा देतो. त्यानंतर आजी हातामध्ये रंग घेतात आणि समोर उधळतात आणि म्हणतात की चला चला रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा, असं म्हणाल्यानंतर सगळेजण एकमेकांवरती रंग फेकायला सुरुवात करतात, इथे एन्जॉय करायला सुरुवात करतात. आता प्रेक्षकांनो, आजीने इथे इच्छा व्यक्त केली आहे की माझा नातूसुद्धा रंगामध्ये न्हाऊन निघाला पाहिजे. ही इच्छा ईश्वरी असताना पूर्ण होईल का, हे बघणंसुद्धा खूपच जास्त रंजकदार होणार आहे. आणि तेव्हा इथे आता अर्णवला टिळा लावल्यानंतर सगळेजण आता एकमेकांना रंग लावत असतात. खूपच छान पद्धतीने इथे एकमेकांना रंग लावत असतात. कुणीही एकमेकांना फासत नसतं. इथे इज्जतीमध्ये छान असे एकमेकांना रंग लावत असतात. शांततेमध्ये सगळ्यांची रंगपंचमी ही साजरी होत असते.
वल्लरी आपल्या मुलाला इथे रंग लावते, त्याचबरोबर मामांना रंग लावते आणि ते आकाश त्याचबरोबर मामा हे सुद्धा एकमेकांना रंग लावतात. सगळा स्टाफसुद्धा छान एन्जॉय करत असतो. इथे हवे तेवढे रंग ठेवलेले असतात आणि सगळेजणं लावत असतात. तेव्हा आकाश येतो आणि लावण्याला म्हणतो की रंगपंचमीच्या शुभेच्छा. तेव्हा इथे लावण्य म्हणते की आकाश प्लीज थोडं थोडं लावा, जास्त लावू नकोस. तेव्हा आकाश तिला आता थोडासा रंग लावतो. त्यानंतर इथे राकेश येतो आणि अंजलीला रंग लावतो. अंजलीसुद्धा त्याला इथे आता रंग लावते आणि रंगपंचमीच्या शुभेच्छा देते. तेव्हा इथे राकेशसुद्धा म्हणत असतो की तुम्हालासुद्धा रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा राणी सरकार, आणि तो तिला खूपच जास्त प्रेमाने रंग लावतो. दोघेजण एकमेकांबरोबर एवढे आनंदी आहेत हे बघून अर्णवला सगळ्यात जास्त आनंद होत असतो. आणि त्याचबरोबर इथे अंजली आता तिला जरी पायाने पटापट धावता येत नसलं तरीसुद्धा ती रंग घेते आणि राकेशवरती जोरात अंगावरती टाकते आणि ती आता धावत जाणार. तेवढ्यातच राकेश तिचा हात पकडतो आणि तिला जोराने रंग लावत नाही तर प्रेमाने पुन्हा एकदा तिच्या गालावरती हळूवारपणे इथे रंग लावतो. तेव्हा इथे राकेशचं आपल्या बहिणीवरती इतकं प्रेम आहे, इतका तो जीव लावतो तिला, हे बघून अर्णव आणि आजीला फारच आनंद होतो. त्यानंतर इथे अर्णव आता कामानिमित्त फोनवरती बोलत असतो. फोनवरती बोलत असताना लावण्याचं त्याच्याकडे लक्ष जातं. लावण्य त्याच्याकडे बघते, हातामध्ये रंग घेते आणि ती इथे अर्णवला रंग लावायला आलेली असते. जेव्हा अर्णव इथे बोलत असतो तेव्हा इथे लावण्य येते आणि म्हणत असते की एसार, तुला रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा, आणि ती त्याच्या गालाला दोन्ही बाजूने रंग लावणार. तेवढ्यातच अर्णव तिचा हात पकडतो आणि म्हणतो, मी रंग खेळत नाही, त्याच्यामुळे नो मीन्स नो असं तो म्हणालेला असतो. आणि तो लावण्याचा हात पकडतो आणि तिला म्हणतो की मला अजिबात रंग लावायचा नाही, मला ते नाही आवडत. असं म्हणाल्यानंतर इथे अर्णव तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो, तिला इग्नोरच करतो असं म्हणायला हरकत नाही. आणि तो फोनवरती बोलत असतो. तेव्हा लावण्याला हे अजिबात आवडत नाही. म्हणजे अर्णवच्या घरी येऊन रंगपंचमीच्या दिवशी ती इथे अर्णवला रंग लावायला जात असते. लावण्य म्हणत असते की अर्णव प्लीज माझ्यासाठी. तरीसुद्धा इथे अर्णव तिला इतकं महत्त्व देत नाही की तिच्यासाठी तो रंग खेळू शकतो. आणि तो इथे पुन्हा आपल्या कामाला लागल्यानंतर लावण्याचा जो काही अपमान झालेला असतो ना, जो काही इन्सल्ट झालेला असतो, तो तिला अजिबात सहन झालेला नसतो. कारण तिचं इथे आता अर्णववरती किती जास्त प्रेम आहे प्रेक्षकांनो, ते आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. आणि असं असताना इथे आता अर्णव तिच्या हातून रंग वगैरे लावून घेत नाही. ही गोष्ट तिला काही आता पटत नसते, तिला काही ती रुचत नसते. पण तिला इथे अर्णवच्या वागण्याचा राग मात्र भरपूर आलेला असतो. त्याचबरोबर इथे सगळेजण आता रंग खेळत असतात, रंगपंचमी साजरी करतात. आणि इथे आजी वाट बघत असतात, ती म्हणजे ईश्वरीची. आजी म्हणत असतात, अगं अंजली, ही ईश्वरी कुठे आहे, अजून कशी आली नाही आहे. तेव्हा अंजली म्हणते, आजी अगं नको काळजी करू, ईश्वरीला मी मगाशी फोन केला होता, ईश्वरीला म्हणाले की लवकर ये म्हणून, ती येईलच. तेव्हा इथे आजीला असं वाटत असतं की ईश्वरी कधी एकदा रंगपंचमी खेळायला येते आणि ती अर्णवला रंग लावते. कारण आत्तापर्यंत अर्णव काही रंग खेळायला तयार नसतो. पण तिला माहिती असतं आजीला की इथे जर ईश्वरी आली तर ती नक्कीच अर्णवला रंग लावू शकते. त्याचबरोबर इथे आता रंगपंचमी खेळण्यासाठी तिथे ईश्वरी तर आलेली असते, पण आपल्या बहिणीला नम्रताला सोबत घेऊन आलेली असते. तेव्हा ईश्वरी आणि नम्रता त्या ठिकाणी आता रंगपंचमीसाठी आल्यानंतर इथे अंजली म्हणत असते, आजी अगं ते बघ, ईश्वरी आणि तिची बहीण नम्रता दोघीजणी आलेल्या आहेत. तेव्हा ईश्वरीला तिथे बघितल्यानंतर, अंजलीचं बोलणं ऐकल्यानंतर इथे राकेशला आता खूप मोठा धक्का बसतो. राकेश आता एका बाजूने इथे ईश्वरीला बघत असतो आणि त्याचबरोबर इथे अर्णवचं लक्षसुद्धा ईश्वरीकडे जातं. ईश्वरी खूपच जास्त सिंपल आणि सुंदर अशी तयार होऊन आलेली असते. खूपच छान पद्धतीचे कपडे तिने घातलेले असतात आणि त्यामुळे इथे आता ईश्वरी आणि नम्रता दोघीजणींना इथे आता आजी आवाज देतात आणि बोलावून घेतात. तेव्हा राकेश म्हणत असतो की हल्ली अंजली आणि या म्हातारीला ही ईश्वरी प्रत्येक सणामध्ये हवी असते का? प्रत्येक वेळेला ती इथे असते म्हणजे असते. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, राकेश आता तिच्याकडे पाठ करून उभा राहिलेला असतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, ताई अगं छान तयारी केली आहे ना? तेव्हा नम्रता म्हणते, हो ना गं, खरंच खूपच जास्त जय्यत तयारी केलेली आहे, बढिया. त्यानंतर इथे अर्णवसुद्धा आता ईश्वरीकडे बघत असतो. तेव्हा इथे अंजली म्हणत असते की ईश्वरी ये ना गं इकडे.
तेव्हा ईश्वरी म्हणते हो आले. आणि ती आता अंजली आणि इथे आजीकडे जात असताना ईश्वरीचं लक्ष आता अर्णवकडे जातं. तेव्हा अर्णवसुद्धा तिच्याकडे बघत असतो. तेव्हा राकेश आता हळूहळू ईश्वरीने आपल्याला बघू नये म्हणून तो आता पुढे येऊन उभा राहतो. त्याचबरोबर इथे ईश्वरी अर्णवकडे बघत असते. तर नम्रता जाते आणि अंजलीला भेटते. अंजली म्हणते नम्रता कशी आहेस तू? तुला रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. तेव्हा तीसुद्धा तिला शुभेच्छा देते. आणि इथे सगळेजण आता अर्णव आणि त्याचबरोबर ईश्वरी यांचा आनंद सेलिब्रेट करत असतात. तेव्हा ईश्वरी अर्णवकडे बघते आणि म्हणते सर तुम्हाला रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. तेव्हा अर्णव तिच्याकडे बघतो आणि त्याला आठवतं इथे ईश्वरी त्याला म्हणालेली असते की पुरणपोळी बनवत असताना इथे पुरण पण व्यवस्थित घ्यावं लागतं म्हणजे गोडवा येतो, पण मनातला गोडवासुद्धा या पुरणपोळीमध्ये उतरावा लागतो, त्याशिवाय पुरणपोळी ही गोड होत नाही सर. तेव्हा इथे आता असे जे काही शब्द असतात ना ईश्वरीचे ते अर्णवच्या लक्षात असतात. तेव्हा अर्णव तिच्याकडे एकटक बघत असतो. ईश्वरी आपल्या मनामध्ये म्हणते की काल पुरणपोळी बनवत असताना हारले, हा राग अजून सर विसरलेले नाही आहेत वाटतं. त्यांच्या मनामध्ये अजून तो हारलेला राग आहेच. त्यानंतर ईश्वरी त्याला काही बोलत नाही. ते इथे अर्णवकडे बघते आणि म्हणते हॅपी होली सर. तेव्हा अर्णव तिच्याकडे एकटक बघत असतो. तेव्हा लावण्याला तिचा खूपच जास्त राग येतो. लावण्य म्हणत असते की ही ईश्वरी देसाई इथे काय करते? हिला तर इथे ASRने नोकरीवरून काढून टाकलं होतं ना, मग ही इथे काय करते? तेव्हा राकेशसुद्धा तेच म्हणत असतो की इथे तर ईश्वरी देसाई यांना अर्णवने नोकरीवरून काढून टाकले, मग ते आता इथे काय करतायत? आणि अर्णवला रंगपंचमीच्या शुभेच्छासुद्धा देत आहेत. तर पुढील भागामध्ये आपण बघूया इथे लावण्या अर्णव आणि ईश्वरीकडे बघत असते. तेव्हा लावण्या असं म्हणत असते की मी या ईश्वरीला सोडणार नाही. वल्लरी येते आणि तिला म्हणत असते की लावण्या फक्त बघून काही होणार नाही आहे गं, काहीतरी तुला करावं लागेल, नाहीतर ही ईश्वरी आहे ना ती होईल अर्णव राजशिर्के, कळलं का, या घरची सून. तेव्हा लावण्याला खूपच जास्त राग येतो. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो इकडे आता ज्या वेळेला घरामध्ये राकेश उभा असतो तेव्हा तिथे ईश्वरी असते आणि ती म्हणते अहो भाऊ तुम्ही रंगपंचमी खेळायला आलात ना, मग बाहेर चला रंग खेळायला, इथे आतमध्ये काय करताय? असं म्हणाल्यानंतर इथे ईश्वरी आता बाहेर जायला सांगत असते राकेशला. आणि राकेश आता घाबरलेला असतो. जर ईश्वरीने त्याचा चेहरा बघितला तर अशी भीती त्याला वाटत असते.